सॉल्व्ह झालेलं आहे असं मी म्हणू शकतो. इथं मॅपच्या आतमध्ये आपण दोन गोष्टी पास करतोय, एक फंक्शन नेम पास करतोय आणि एक इटरेटेबल ऑब्जेक्ट पास करतोय. तर नेहमी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, तुम्ही फंक्शन नेम उगाच नाही वापरणार. फंक्शनचं नाव तुम्ही असंच कुठं पण वापरत नाही फिरणार आहे. तुम्ही फंक्शनचं नेम कधी वापरलं, जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल करतोय. तुम्ही जर का एकदा तुमचं फंक्शन क्रिएट केलं, डेफ फंक्शनला नाव दिलं, त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय पॅरामीटर्स द्यायचे ते दिले, त्याच्यानंतर पूर्ण कोडमध्ये किंवा दुसऱ्या फाईलमध्ये पण तुम्ही जर का त्या फंक्शनचं नेम यूज करताय, सो त्याचा अर्थ काय झाला, तुम्ही फंक्शनला कॉल करताय. लक्षात येतोय. सो मॅपमध्ये तुमचं फंक्शन कॉल होतोय आणि कोणत्या आर्ग्युमेंटसाठी कॉल झाला, तो पहिल्यांदा 85 साठी. त्याच्यानंतर परत एकदा मॅप फंक्शनला कॉल करतोय, कोणत्या डेटासाठी, 63 साठी. सो असं करत तुमचं मॅपिंग चालणार आहे. फिल्टर काय करतो, डेटा फिल्टर आउट करतो. डेटा तुमचा अपडेट नाही करणार आता. फिल्टरचं ऑप्शन काय असतो, फिल्टरचं मिनिंगच काय, तुमच्याकडे काहीतरी सब पूर्ण एक डेटा आहे, हां त्याला मी म्हणू शकतो पूर्ण डेटा, म्हणजे की होल डेटा आहे तुमच्याकडं. त्या होल डेटामधून तुम्ही काय करताय, सब डेटा बाहेर काढताय. आणि तो जो सब डेटा तुम्ही बाहेर काढणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी कंडिशन्स असेल, तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी असेल की मला हाच डेटा मला बघायचा आहे. लक्षात येतोय. तुमच्याकडे जो डेटा असतो, तुम्ही प्रत्येक डेटामध्ये फिल्टर पुट करू शकता. असं कोणतंच डेटा नाही आहे ज्याच्यामध्ये फिल्टर लावता येत नाही. लक्षात घ्या, असं कोणतंच डेटा नसेल ज्याच्यामध्ये फिल्टर लावता येणार नाही. हां, फिल्टर कुठं नाही लावता येणार, सपोज एखादा डेटा आहे ज्याच्यामध्ये सगळे सेम व्हॅल्यूज आहे, युनिक, सगळे युनिक व्हॅल्यूज आहे. म्हणजे असं समजा की युनिक नाही, सगळे सेम व्हॅल्यूज आहे. सपोज इथं 85 मार्क्स आहे ना, मी इथं सगळे हे जे जेवढं डेटा आहे त्या सगळ्यांना 85 रिप्लेस केलं, तर पूर्ण लिस्टमध्ये नंबर ऑफ व्हॅल्यूज आहे, नंबर ऑफ डेटा प्रेझेंट आहे, पण सगळे नंबर ऑफ डेटा कोणतं आहे, 85 आहे. म्हणजे 85 मध्ये तुम्ही तिथं काय फिल्टर नाही लावू शकत, कारण तिथं फिल्टर लागणारच काय. शेवटी फिल्टर कशावरती लागतो, डिफरंट डेटावरती तुमचं फिल्टर लागणार. लक्षात आलंय, मॅप फंक्शन आणि फिल्टर फंक्शन. त्याच्यानंतर होतं आपलं जनरेटर. जनरेटरचं कन्सेप्ट परत एकदा तुम्हाला आज जनरेटरकडे घेऊन जातो, व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतो आणि जनरेटरमध्ये अजून पुढचे स्टेप्स तुमच्यासमोर मांडून ठेवतो. generators.py ची फाईल सगळ्यांनी बनवलीच आहे. ठीक, लक्ष द्यायचं आहे व्यवस्थितपणे जनरेटर्सकडे. त्याच्यासाठी डेफिनिशन काढली होती. काय होतं आपलं डेफिनेशन, काय जनरेटर तुमचं एक स्पेशल टाईप ऑफ फंक्शन मी त्याला म्हणणार आहे. जनरेटरला मी काय म्हणणार आहे, एक स्पेशल टाईप ऑफ फंक्शन म्हणणार आहे, जो तुम्हाला एक सिंगल व्हॅल्यू, जे की फक्त एकच व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न करणार आहे. आणि ते पण जेव्हा तुम्ही त्या फंक्शनला रन करणार, जेव्हा तुमचं फंक्शन कॉल होईल, तेव्हा तुम्हाला एकच व्हॅल्यू काय होणार आहे, रिटर्न होणार आहे. लक्षात येतोय. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही त्या फंक्शनला नेक्स्ट करत जाणार, तुमची नेक्स्ट व्हॅल्यू काय होणार आहे, जनरेट होणार आहे. सो जनरेटर एका वेळी एकच व्हॅल्यू तुम्हाला काय करणार आहे, जनरेट करून तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. ठीक आहे. पण आता ही डेफिनेशनला आपण काय करू, पूर्ण करू. काय म्हणत होतो मी, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ फंक्शन विच रिटर्न्स वन व्हॅल्यू ॲट अ टाइम आणि बाय युझिंग कोणतं कीवर्ड होतं, एल्ड कीवर्ड. हे असे दोन स्टेटमेंटवरती तुमचं पूर्ण जनरेटर तुम्हाला समजावणार मी आता, आणि पूर्ण जनरेटरचा कन्सेप्ट तुमच्यासमोर मांडून ठेवणार. ठीक आहे, जेवढं पायथनमध्ये प्रेझेंट आहे. जनरेटरचा पहिला लाईन काय सांगतोय, एक असं स्पेशल टाईप ऑफ फंक्शन तो रेडी होणार आहे, जो सगळं डेटा एक सोबत तुम्हाला हँडओव्हर नाही करणार आहे, सगळं डेटा तुम्हाला एक सोबत सेंड नाही करणार आहे. ठीक आहे. पण मग जनरेटर काय करतो, जनरेटर जेव्हा तुम्ही फंक्शनमध्ये यूज करणार, जेव्हा तुम्ही जनरेटरचा कन्सेप्ट फंक्शनमध्ये पुट करणार, तेव्हा वर्किंग काय होणार की जनरेटरचा जो फंक्शन आहे तो तुम्हाला सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणार ॲट अ टाइम. प्रत्येक वेळेस तो तुम्हाला एकच व्हॅल्यू काय करणार आहे, रिटर्न करणार आहे. एक पेक्षा जास्त व्हॅल्यू कधीच तुम्हाला जनरेटर फंक्शन रिटर्न करू शकत नाही. परत सांगतोय, जनरेटर फंक्शन तुम्हाला एक सोबत सगळं डेटा कधीच रिटर्न करणार नाही, तो एकच डेटा तुम्हाला काय करणार आहे, तुमच्या हातामध्ये देणार आहे.
आणि तो कशामुळे होतो? आता जनरेटर फंक्शन जेव्हा मी म्हणतोय जनरेटर फंक्शन, तर काय जनरेटर फंक्शन काय सेपरेट फंक्शन नाही आहे. पायथनमध्ये काय असं वेगळं काही फंक्शन नाही आहे. जनरेटर फंक्शन कधी बोललं जातं? तुम्ही पहिले बनवताना तर फंक्शन तुमचं नॉर्मल वेमध्येच बनवतात. डेफ कीवर्ड फंक्शनला नाव देतात, त्याच्यामध्ये पॅरामीटर्स पास करतात, कोलन लावतात. पण जेव्हा तुम्ही त्या फंक्शनच्या आतमध्ये जातात तिथं तुम्ही कोणतं कीवर्ड यूज करणार? एल्ड कीवर्ड यूज करणार. सो हा जो एल्ड कीवर्ड आहे हा तुमचं जनरेटर क्रिएट करतोय. त्या फंक्शनच्या आतमध्ये एल्ड कीवर्ड काय करतोय? तुमच्यासाठी जनरेटर क्रिएट करतोय. आणि एकदा की कोणत्या पण फंक्शनमध्ये जनरेटर क्रिएट झाला त्याच्यानंतर तो फंक्शनला काय बोललं जातो? जनरेटर फंक्शन. आणि मग त्या फंक्शनची वर्किंग कशी असते? तो कधीच तुम्हाला सगळं डेटा ॲट ए टाइम प्रोव्हाइड नाही करणार. तो तुम्हाला एक एक डेटाच काय करणार? तुमच्या समोर प्रेझेंट करणार. लक्षात येतंय? जनरेटरचं सिंटॅक्स. आता जनरेटरचं सिंटॅक्स काय असणार? मी तुम्हाला काय म्हटलं, जनरेटर काय वेगळं फंक्शन नाही आहे. काय जसं तुम्ही नॉर्मल डेफ कीवर्डचं यूज करून फंक्शन बनवतात, फंक्शनला एक नाव देतात, इथं पॅरेंथेसिस लावतात, कोलन लावतात, आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही काय करतात? जेव्हा पण तुम्ही त्या फंक्शनच्या आतमध्ये काय लिहिणार? एल्ड कीवर्ड लिहिणार. आणि त्या एल्ड कीवर्ड सोबत तुम्ही जो पण डेटा किंवा व्हॅल्यू पास करणार तो तुमचं फंक्शन काय झाला? जनरेटर फंक्शन झालं. लक्षात? आपण त्याला काय म्हणणार? जनरेटर फंक्शन. सो हा तुमचा बेसिक सिंटॅक्स आहे. डेफ कीवर्ड लिहायचंय, फंक्शनला जसं नाव देत होते आतापर्यंत तसंच नाव द्यायचं. तुम्हाला जे पाहिजे ते पॅरामीटर्स देखील तुम्ही या पॅरेंथेसिसमध्ये पास करू शकता. कोलन लावायचा, आतमध्ये येऊन फक्त काय राईट करायचं? एल्ड कीवर्ड आणि त्याच्यासोबत पास करायची व्हॅल्यू. आता मला सांगायचंय हा जो फंक्शन होता हा जनरेटर फंक्शन होता का नॉर्मल फंक्शन होता? हा ज्याला हायलाइट केलेलं आहे कोडला, हा नॉर्मल फंक्शन आहे का जनरेटर फंक्शन? नॉर्मल फंक्शन आहे. त्याला जनरेटर फंक्शन का नाही म्हणू शकत? कारण त्याच्या आतमध्ये फंक्शनच्या आतमध्ये जनरेटर क्रिएटच नाही झालेलं. जनरेटर कधी क्रिएट होणार? जेव्हा तुम्ही एल्ड कीवर्डला राईट करणार. जोपर्यंत एल्ड कीवर्ड कोणत्या पण फंक्शनच्या आतमध्ये राईट होत नाही तोपर्यंत त्या फंक्शनला आपण जनरेटर फंक्शन म्हणू शकत नाही. हा तुमचा काय नॉर्मल फंक्शन आहे ज्याच्यामध्ये एक एम्प्टी लिस्ट आहे, एक फॉर लूप तुम्ही रन करताय आणि 1000 डेटा तुम्ही काय करताय? जनरेट करताय. सगळं डेटा पायथन एक सोबत जनरेट करणार, या एम्प्टी लिस्टमध्ये पुट करणार आणि रिटर्न काय करतोय? त्या लिस्टला रिटर्न करतोय. कुठं रिटर्न होणार? जिथं तुमचं फंक्शन कॉल होतं. असं तुमचा हा नॉर्मल फंक्शनची वर्किंग होती. सो याला मी काय हेडिंग देणार? तुम्हाला पहिले दाखवलं मी नॉर्मल फंक्शन. आता सेकंड इथं मी पार्ट कोणतं चालू केलं होतं तुमच्यासाठी? जनरेटर फंक्शनचं पार्ट इथं आपला काय झालं होतं? स्टार्ट झालं होतं. याला आपण कट करू, परत एकदा सेम कोड आपण राईट करू जेणेकरून तुम्हाला आता समजून जाईल. सगळ्यात पहिले नॉर्मल फंक्शन समजलं कशा पद्धतीने वर्क केलं. आता नॉर्मल फंक्शननी काय केलं? जे 1000 डेटा होता ते एक सोबत जनरेट केलं. नॉर्मल फंक्शननी 1000 डेटा सगळं एक सोबत जनरेट करून आपल्यासमोर प्रेझेंट केलं. पण आता आपण काय करणार आहे? फंक्शन क्रिएट करणार, पण तो फंक्शन आता नॉर्मल फंक्शन नसणार आहे, तो फंक्शन आपलं जनरेटर फंक्शन असणार आहे. चला कसं क्रिएट करणार आपण? कालच तुम्हाला दाखवलं होतं. डेफ सिंटॅक्स तर सेम आहे, इथं सिंटॅक्स लिहिलेलं आहे. फंक्शनला तुम्हाला काय नाव द्यायचं आहे ते नाव द्या, कोलनला पॅरेंथेसिस लावा, कोलन लावा, आणि त्याच्या आतमध्ये काय करायचं आहे? तुम्हाला एल्ड कीवर्डचं यूज करायचं आहे. जसं त्याच्यामध्ये एल्ड कीवर्ड यूज होईल तो आता नॉर्मल फंक्शन असणार आहे, तो जनरेटर फंक्शन असणार आहे. चला परत मी पायथनला कमांड काय देतोय? माझ्यासाठी काय कर? आपण आता स्मॉलच घेऊ, 10 व्हॅल्यूज काय कर? जनरेट कर. इथं पण आपण काय करू? 10 व्हॅल्यूजच काय करू? प्रोव्हाइड करू. चला काय करतोय मी? पायथनला सांगतोय माझ्यासाठी 10 व्हॅल्यूजला काय करायचंय? जनरेट करायचंय. पण ते जे 10 व्हॅल्यूज आहेत ते एक एक करून माझ्यासाठी जनरेट झाले पाहिजे, एक सोबत जनरेट नाही झाले पाहिजे. सो जर का जेव्हा तुमच्याकडे असा कन्सेप्ट येतोय जेव्हा तुम्हाला सगळे व्हॅल्यूज एक सोबत प्रेझेंट नाही करायचे, सगळे व्हॅल्यूज तुम्हाला एक सोबत हँडल नाही करायचे, रीड नाही करायचे, सो त्या केसमध्ये कोणतं फंक्शन करायचं? मग त्याला जनरेटर फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. मग जनरेटर फंक्शन कसं कन्वर्ट होईल? तुम्हाला काय पास करायचं इथं? एल्ड, आणि एक एक करून जो व्हॅल्यू आहे तो तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो केला जाईल. बस एवढंच तुमचं काम असणार आहे आणि एवढंच कोड तुमचा असणार आहे. आता आलो मी फंक्शनच्या बाहेर.
आता बाकीचं सगळं वर्किंग सेमच आहे, फंक्शनला कॉल करायचं आणि रिटर्न आणि एल्ड, जेव्हा पण तुम्ही रिटर्न आणि एल्ड कीवर्डला यूज करणार फंक्शनच्या आतमध्ये, तेव्हा तुमचा जो फंक्शन आहे तो नॉर्मली कॉल नाही होणार. एक तर त्याला प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये कॉल करा किंवा एखादं व्हेरिएबल बनवा आणि तिथं कॉल करा, कारण हे जो एल्ड आणि रिटर्न असतात ते आउटपुट डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती घेऊन नाही जात. ते कुठं थ्रो करतात ते आउटपुट जिथं फंक्शन तुमचा कॉल होतं. जसं रिटर्न स्टेटमेंट त्याचा जो पण आउटपुट असतो तो डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती पाठवतो का? नाही. जिथं फंक्शन कॉल होतोय तिथं तो सेंड करतो. तो सेम एल्ड कीवर्ड पण काय करणार, आउटपुट जो आहे त्याला डायरेक्टली कुठं पाठवणार, डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही पाठवणार. पहिले कुठं सेंड करणार, जिथं तुमचं फंक्शन कॉल झालेलं आहे. सो त्या केसमध्ये आपण काय करू, इथं व्हेरिएबल बनवू रिझल्ट. ठीक आहे, हां ते पण तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. मग आपण आता फंक्शन कॉल केलं, हां फंक्शन कॉल केलं. आता खाली आपण काय करणार, प्रिंट करणार. कुणाला प्रिंट करणार, रिझल्टला प्रिंट करणार. चल आता जेव्हा मी प्रोग्राम रन करणार, सो आउटपुट स्क्रीनवरती काय होईल, जनरेटर ऑब्जेक्ट प्रिंट होईल. जनरेटर ऑब्जेक्टचा अर्थ काय की इथं तुमचं जनरेटर सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. जनरेटर इथं सक्सेसफुली तुमचं काय झालेलं आहे, क्रिएट झालेलं आहे आणि तो रेडी आहे तुमच्यासाठी आउटपुट जनरेट करण्यासाठी एक एक करून. लक्षात येतोय, एल्ड कीवर्ड तुमच्यासाठी जनरेटर क्रिएट करण्याचं काम करतो. एल्ड कीवर्ड तुमच्यासाठी फक्त जनरेटर क्रिएट करण्याचं काम करणार आहे. मग आता जनरेटर तर तुमचं क्रिएट झालं, म्हणजे मी असं म्हणू शकतो की जनरेटर तुमचं स्टार्ट झाला, बरोबर. पण आता जनरेटर स्टार्ट झाल्यानंतर काय होणार, तो एक एक व्हॅल्यू जनरेट करणार आणि त्याला आउटपुट स्क्रीनवरती सेंड करणार. सो आता आउटपुट स्क्रीनवरती डेटा घ्यायचा असेल तर तुम्ही काय करणार, प्रिंट. मग आपल्याकडं आहे कोणतं कीवर्ड, नेक्स्ट कीवर्ड. त्या नेक्स्टच्या आतमध्ये आपण कोणाला पाठवणार, रिझल्टला पाठवणार. आता रिझल्टला का पाठवायचं आहे, कारण नेक्स्ट काय करणार, जनरेटर जो क्रिएट झाला होता त्याला स्टार्ट करणार. नेक्स्ट कीवर्ड, हा जो नेक्स्ट कीवर्ड आहे हा बेसिकली काय करतो, एल्डनी काय केलं, जनरेटर क्रिएट केलं आणि नेक्स्ट काय करतोय, तो जनरेटरला स्टार्ट करतोय. असं समजा नेक्स्ट काय करतोय, त्या जनरेटरला स्टार्ट करतोय आणि पहिली व्हॅल्यू जनरेट करून घेतोय. मग जशी पहिली व्हॅल्यू जनरेट झाली ती कुठं थ्रो होणार, जिथं फंक्शन कॉल होतंय तिथंच थ्रो होणार. मी काय सांगितलं तुम्हाला, एल्ड काय कुठं आउटपुट थ्रो करणार, जिथं फंक्शन कॉल होतं. जसं रिटर्न स्टेटमेंट तुमचा कुठं थ्रो करायचं आउटपुट, जिथं फंक्शन कॉल होतं. आता फंक्शन कुठं कॉल होतं, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये ते, म्हणजे तुमचा जो पहिला डेटा जनरेट झाला तो कुठं येऊन पडला, या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये येऊन पडला. म्हणून तुम्ही नेक्स्टमध्ये काय पुट करणार, रिझल्टला पुट करणार. आता जेव्हा मी प्रोग्राम रन करणार तेव्हा काय होईल, सगळ्यात पहिली व्हॅल्यू कोणती आहे, 0. हा माझ्यासाठी तो जनरेट करणार. आता इथं कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजा. आता काय झालं, एल्ड कीवर्डनी तुमचं जनरेटर क्रिएट केलं. एल्ड कीवर्डनी तुमचं जनरेटर क्रिएट केला. नेक्स्ट फंक्शन जो होता, नेक्स्ट फंक्शननी तुमचं जनरेटर स्टार्ट केलं, पहिली व्हॅल्यू जनरेट केली आणि आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट केली. कळलं. त्याच्यानंतर काय झालं, तुमचं जनरेटर परत पॉज झालं. आता जनरेटर काय झालं, तुमचं पॉज झालंय, स्टॉप नाही झालंय. पॉज आणि स्टॉपमध्ये फरक आहे. पॉजचा अर्थ काय की तिथं फक्त आपण त्याला थांबवलेलं. हां आता जेव्हा मी परत त्याला प्रिंट नेक्स्ट करणार, लक्ष द्यायचंय, जेव्हा मी परत त्याला प्रिंट नेक्स्ट करणार त्याच्या आतमध्ये मी काय पुट करणार आहे, रिझल्टला पुट करणार आहे, बरोबर. आता माझ्यासाठी कोणती व्हॅल्यू जनरेट होणार, 1 होणार. हां का ते 1 करतोय, कधी विचार केलाय तुम्ही, तो परत बिगिनिंग पासून का सुरुवात नाही करत, प्रिव्हियस डेटापासून का नाही सुरुवात करत, लक्षात येतोय. नेक्स्टचं मी तुम्हाला काय सांगितलं, हा तुमचं जनरेटर स्टार्ट करतोय आणि व्हॅल्यू जनरेट करून तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. लक्षात आलंय, कन्सेप्ट क्लिअर आहे. पण जेव्हा मी दुसऱ्यांदा नेक्स्ट फंक्शनला कॉल केलं, दुसऱ्यांदा जेव्हा नेक्स्ट फंक्शनला राईट केलं, तेव्हा पायथननी मला 0च नाही थ्रो केलं, त्यांनी मला पुढची व्हॅल्यू काय केली, 1 थ्रो केली. का, कारण इथं वर्किंग कसं होतंय पायथनमध्ये ते समजून घ्या. एल्ड कीवर्डनी जनरेटर क्रिएट केलं, एल्ड कीवर्डनी जनरेटर क्रिएट केलं. नेक्स्ट फंक्शननी तो पहिलं नेक्स्ट फंक्शन जो होता, जो पहिलं नेक्स्ट फंक्शन होता त्यांनी तो जनरेटर स्टार्ट केलं, पहिली व्हॅल्यू जनरेट केली आणि आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट केली. मग त्याच्यानंतर पायथननी तो जनरेटर पॉज केलं, स्टॉप नाही केला. हां पायथननी तो जनरेटर पॉज करून ठेवला आणि मग जेव्हा दुसऱ्यांदा नेक्स्ट फंक्शन कॉल झाला तेव्हा पायथननी परत तो जो पॉज केलेला जनरेटर होता त्याला रिझ्यूम केला आणि पुढची व्हॅल्यू जनरेट केली आणि आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट केली. लक्षात येतं. असं त्याचा पॉज रिझ्यूमचा खेळ कुठपर्यंत चालणार, जोपर्यंत 9 डेटा म्हणजे की 9 पर्यंत व्हॅल्यू जनरेट होत नाही. म्हणजे रेंज फंक्शनमध्ये आपण 10 दिलेलं आहे ना काउंट. हां मग 0 to 9 पर्यंत तुमचा डेटा काय होणार, जनरेट होणार. एकदा की 9वा डेटा जनरेट झाला म्हणजे 9th डेटा जनरेट झाला, त्याच्यानंतर तुम्ही परत नेक्स्टला कॉल नाही करू शकत.
चला ते पण आपण समजून घेऊ कशा पद्धतीने वर्किंग होतं. चला आपण त्याला समजण्यासाठी 10ला अजून थोडं स्मॉल करू म्हणजे पटकन होईल. 5 करू आपण. पहिल्यांदा प्रिंट नेक्स्ट केल्यावरती काय प्रिंट होणार? 0. या नेक्स्टने काय प्रिंट केलं? 1. आता परत एकदा मी प्रिंट काय करतोय? सेम नेक्स्ट रिझल्ट. लक्षात येतोय? आता हा काय प्रिंट करणार माझ्यासाठी? यांनी काय प्रिंट केलं होतं? 0. बरोबर. यांनी काय प्रिंट केलं? 1. जो काय प्रिंट करणार नेक्स्ट फंक्शन माझ्यासाठी? 2. खाली येतोय, परत एकदा नेक्स्ट फंक्शनला कॉल करतोय. आता हा काय प्रिंट करणार? 3. आता परत एकदा खाली येतोय आणि हा काय प्रिंट करणार माझ्यासाठी? 4. म्हणजे 0 to 4 पर्यंतच डेटा जनरेट होणार का रेंजमध्ये 5 आहे. हां चला आता मी काय करतोय? ह्याला रन करतोय. सो आता आपण बघू 0 to 4 डेटा जनरेट होतोय काही काही करून. झाला 0 to 4 पर्यंत डेटा. आता मी काय करतोय? परत एकदा प्रिंट नेक्स्टला काय करतोय? कॉल करतोय. लक्ष द्यायचं आहे आता. आता काय आलं मला? एरर आला. एरर कोणता आलाय? स्टॉप इटरेशनचं एरर आलेलं आहे. स्टॉप इटरेशनचा अर्थ काय? कारण रेंज फंक्शन किती डेटा जनरेट करू शकत आहे? 5च डेटा, आणि ते पण 0 to 4 पर्यंत. आणि तेवढं तुम्ही एक एकदा कॉल करून नेक्स्ट फंक्शनला परत परत कॉल करून करून एक एक डेटा जनरेट करून घेतलेलं आहे. 4 पर्यंत डेटा तुमचं सक्सेसफुली इथं जनरेट झालेलं होतं, हे बघा. पण तुम्ही परत एकदा नेक्स्टला कॉल करताय, सो त्या केसमध्ये तुम्हाला काय देणार? तो एरर देणार. लक्षात येतोय कशा पद्धतीने वर्किंग चालणार? आता जनरेटरची वर्किंग समजली. हां सो इथं आता तुम्हाला नोट काय करायचं आहे? एल्ड कीवर्ड काय करतो? जनरेटर क्रिएट करतो. नेक्स्ट फंक्शन काय करणार? जनरेटरला स्टार्ट करणार आणि पहिली व्हॅल्यू जनरेट करून तुमच्यासमोर प्रेझेंट करणार. मग परत एकदा जेव्हा तुम्ही नेक्स्ट फंक्शनला कॉल करणार तेव्हा पहिली व्हॅल्यू जनरेट नाही होणार. तिथं तुमचं जनरेटर पॉज होणार आणि परत रिझ्यूम होणार. मला सांगा आता तुमचं जनरेटर स्टॉप कुठं झालं? जनरेटर स्टॉप कुठं झालं? 4 वरती स्टॉप झाला असेल. लक्षात येतोय? सगळ्यात पहिले नेक्स्ट फंक्शननी स्टार्ट केलं होतं. पहिल्या नेक्स्ट फंक्शननी स्टार्ट केलं, पहिली व्हॅल्यू जनरेट केली 0 आणि आउटपुट स्क्रीनवरती पाठवलं. लक्षात येतोय? त्याच्यानंतर सेकंड नेक्स्ट फंक्शन जेव्हा कॉल झाला तेव्हा इथं तुमचं जनरेटर काय झालं होतं? पॉज झालं होतं. इथं नेक्स्ट फंक्शन जेव्हा कॉल झाला परत जनरेटर रिझ्यूम झाला. फर्स्ट व्हॅल्यू जनरेट झाली, त्याला आउटपुट स्क्रीनवरती आणलं. परत पायथननी तो जनरेटर काय केलं? पॉज केलं. इथं पण सेम प्रोसेस झाली, इथं पण सेम झाली. जेव्हा आता हा नेक्स्ट फंक्शन कॉल झाला, जो तुमचा जनरेटर पॉज होता तो रिझ्यूम झाला. 4 व्हॅल्यू जनरेट झाली, त्याला आउटपुट स्क्रीनवरती आणलं गेलं आणि मग तुमचं जनरेटर इथं पॉज नाही झालं, तिथं जनरेटर स्टॉप झालं. तिथं जनरेटर स्टॉप झालं. पॉज कुठं होत होतं? फक्त या केसमध्ये इथं. हां लक्षात येतोय? मी स्टार्ट पॉज तुम्हाला का सांगतोय? कारण जनरेटरची वर्किंगच तशी, म्हणून मी तुम्हाला स्टार्ट आणि पॉज आणि रिझ्यूमचं असे वर्ड्स तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. समजतोय यश? हां ठीक आहे. आता ह्याच्यासाठी काय एरर, हा पण पॉईंट नोट डाऊन करा. ह्याच्यासाठी तुम्ही काय एरर नोट डाऊन करणार आहे? एखादं जिथं तुमचं जनरेटर स्टॉप झाला, जो जनरेटर तुमचं स्टार्ट झाला होता आणि त्याच्यानंतर तुमचं जनरेटर स्टॉप झाला, त्याच्यानंतर जर का तुम्ही नेक्स्टला कॉल केलं, त्याच्यानंतर जर का तुम्ही नेक्स्टला राईट केलं त्या फंक्शनसाठी, कोणत्या फंक्शनसाठी? या नंबर 2 साठी, तर तुम्हाला एरर येणार. का? कारण जनरेटर स्टार्ट होऊन स्टॉप झालेला आहे, त्याच्यानंतर परत जनरेटर तुमचं स्टार्ट नाही होणार. समजतोय? अश्विनी, भक्ती, ऋतुजा, वैष्णवी, व्यवस्थितपणे कन्सेप्ट अंडरस्टँड करा. झालंय? पुढचं घेऊ.
यश. आता पुढचं आहे तिसरं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला टॉपिक आता शो करतोय, मल्टिपल लक्ष द्या, मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्स आहेत आता आपल्याकडे. एक व्हेरिएबल बनवतोय, सॉरी फंक्शन बनवतोय तुमच्यासाठी, फ्रूट्स नावाचं फंक्शन आहे, ठीक आहे. त्याला नाव देतोय आणि कोलन करतोय. आता मी काय करणार आहे, मी एल्ड सोबत काय करू शकतो, डायरेक्ट व्हॅल्यू पण पास करू शकतो. रिटर्न सोबत पण डायरेक्ट व्हॅल्यू पास करू शकतो आणि एल्ड कीवर्ड सोबत पण मी डायरेक्ट व्हॅल्यू पास करू शकतो. सपोज मी इथं काय लिहितोय, एल्ड लिहितोय आणि इथं पास करतोय काही अशा पद्धतीने बघा. आता मी काय करतोय, अजून एक एल्ड लिहितोय त्याच्यासोबत पास करतोय काही अशा पद्धतीने. सो इथं मी आता टोटल एका फंक्शनच्या आतमध्ये किती एल्ड्स तयार केलेले, तीन एल्ड स्टेटमेंटला मी इथं काय केलेलं आहे, राईट केलेलं. पण तुमचं जनरेटर किती क्रिएट होणार, एकच जनरेटर इथं क्रिएट होणार. हा कन्सेप्ट असं नसतं जेवढे एल्ड स्टेटमेंट्स लिहिलेले आहे, एल्ड फक्त कीवर्ड आहे हे लक्षात घ्या. पायथनला जसं एल्ड कीवर्ड दिसला तो तिथंच जनरेटर फंक्शन त्याला मानून चालतो आणि जनरेटर फंक्शन म्हणून त्याला कन्सिडर करतो. सो आता आपण मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्सला काय करतो, इथं राईट करतो. आता मला काय पाहिजे, हे जे एल्ड स्टेटमेंट्स आहेत ते सगळे, जो ॲपल, ग्रेप्स आणि ऑरेंज आहे, हा तिन्ही पण डेटा मला माझ्या आउटपुट स्क्रीनवरती काय करायचं, प्रेझेंट करायचं. कशा पद्धतीने प्रेझेंट करणार मी आता, परत एक व्हेरिएबल बनवणार. हां, फ्रूट नावाचं व्हेरिएबल बनवतो, इक्वल टू करणार आणि त्या फंक्शनला कुठं कॉल करणार, त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल करून घेणार, बरोबर. हां, आणि आता काय करणार, प्रिंट करणार. प्रिंट कुणाला करणार, फ्रूटला करणार का, नेक्स्टला. नेक्स्ट मला इथे यूज करावं लागेल जेणेकरूनच डेटा माझ्या आउटपुट स्क्रीनवरती. एल्डनी काय केलं, जनरेटर क्रिएट केलं, पण आउटपुट डेटा माझ्या आउटपुट स्क्रीनवरती कोण घेऊन येईल, आउटपुट कोण घेऊन, नेक्स्ट फंक्शन माझ्यासाठी आउटपुट घेऊन येतो. तर नेक्स्टच्या आतमध्ये मी कुणाला पास करणार, फ्रूटला पास करणार. आता कोणतं डेटा येईल सगळ्यात पहिले, आलं कोणतं, ॲपल आलं, लक्षात येतं. आता मी जेव्हा परत प्रिंट नेक्स्ट करणार तेव्हा कोणी, ग्रेप्स येईल. आणि अजून एक जर का मी नेक्स्ट केलं मग कोण येणार, ऑरेंज आहे. आता चौथ्यांदा नेक्स्ट फंक्शन मी करू शकतो का, नाही, कारण एल्ड स्टेटमेंट्स माझे संपलेले. चौथ्यांदा जर का मी नेक्स्ट फंक्शनला कॉल केला त्या फ्रूटसाठी, या फ्रूटसाठी जर का मी नेक्स्ट फंक्शनला कॉल केला तर मला पायथन देणार आहे जसं वरती आला होता आपल्याला. सो इथं पण तुमचं जनरेटर क्रिएट झालं. सगळ्यात पहिले एल्डनी काय केलं, जनरेटर क्रिएट केलं. पहिल्या नेक्स्ट फंक्शननी काय केलं, जनरेटर स्टार्ट केलं. पहिला डेटा आउटपुट स्क्रीनवरती म्हणजे जिथं फंक्शन कॉल झालं होतं तिथं पाठवलं आणि प्रिंटनी तो डेटा आपल्या आउटपुट स्क्रीनवरती घेऊन आला ॲपलला. त्याच्यानंतर तुमचं जनरेटर काय झालं, स्टॉप झाला, पॉज झाला. त्याच्यानंतर परत सेकंड नेक्स्ट फंक्शननी रिझ्यूम केला तोच जनरेटर आणि सेकंड व्हॅल्यूला घेतलं. परत पॉज झाला असेल जनरेटर, थर्ड नेक्स्ट फंक्शननी काय केलं, तो जनरेटर परत रिझ्यूम केला, ऑरेंजला घेतलं आणि इथं फेकून दिलं आणि मग जनरेटरला स्टॉप करून दिलं. आपण एकदा जर वापरलं, आपण एकदा जर ॲड वापरलं जर फंक्शनमध्ये तर रिटर्न वापरू शकतो का, कुठं फंक्शनमध्ये. समजा आपण स्टार्टिंगला आपण ॲड वापरले, हां, आणि मग त्याच्यानंतर नाही रिटर्नला यूज नाही का, तू म्हणतोय ना फंक्शन रिटर्न यूज करू शकतो का त्याचा, नाही रिटर्न काय करणार. तो जनरेटर फंक्शनचा अर्थ काय असतो, बेसिकली एक एक करून डेटा पाठवणं आणि रिटर्नचं तसं कन्सेप्टच नाही ना. तेच मी तर ते सर दोन्ही फंक्शन म्हणजे एका टाइमला रिटर्न, हा एका टाइमला दोन्ही नाही यूज नाही करणार. फक्त एक तर रिटर्न केलं तर सगळं डेटा एक सोबत थ्रो होईल, सगळं डेटा एक सोबत पाठवलं जाणार आणि एल्ड यूज केला तर एक एक करून डेटा तुमचा पाठवला जाणार. सो दोन्ही पण सोबत नाही येऊ शकत, त्यांचा मेलच नाही दोघांचं सोबत, नाही सोडू शकत.
डिफरंट फंक्शन. तुम्ही रिटर्न आणि एल्डचं काम एकच आहे. हा, एकच आहे काम फक्त. हा, एल्ड फक्त एक एक करून डेटाला सेंड करतोय आणि रिटर्न सगळं डेटाला घेतो आणि एक सोबतच फेकून देतो, असं समजायचं फक्त. दोघांचा यूज काहीच नाही. तुम्ही एल्ड करा, रिटर्न यूज करा, काहीच फरक पडत नाही. ते विचारायचं होतं, नाव सांगा का आपण दोन्ही एकाच फंक्शन नाही, दोन्ही एकच नाही. दोन्ही जर का एकच नाही, याच्यामध्ये वापरलं तर नेमकी फंक्शन झालं काय? कोणचं तर समजलं नाही. मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्स पण तुम्ही यूज करणार. तर काय आता तुम्हाला लूप्स वगैरे त्याच्यामध्ये दाखवतो. लूप्स with generators. आता लूप्सचं यूज का करायचं? सगळ्यात पहिले लूप्सचं यूज का करायचं नाही का? हां, लूप्सचं यूज तुम्ही कधी करणार? पहिली केस आहे इन्स्टेड ऑफ नेक्स्ट, इन्स्टेड ऑफ नेक्स्ट फंक्शन. बोर होत असेल, नेक्स्ट फंक्शनला कॉल करता 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 एखादं दमून जाईल. हां, आत्ता तर आपल्याकडे 5-10 व्हॅल्यूज आहे, 100, 200, 1000, 1,00,000 व्हॅल्यूज आले तेव्हा काय करणार? 1,00,000 वेळेस नेक्स्ट फंक्शनला राईट करणार. मग काय करायचं त्या केसमध्ये? इन्स्टेड ऑफ युझिंग नेक्स्ट फंक्शन तुम्ही लूप्सला यूज करून पण डेटाला प्रिंट करून घेऊ शकता. कसं यूज करणार आपण? आता हाच सेम घेऊ आपण कोड परत एकदा. वरती जो होता चला राईटच करू. डेफ नम फॉर आय इन रेंज, त्याच्या आतमध्ये देतोय 10 कोलन आणि एल्ड काय करतोय? आयला सेंड करणार. आता मी काय करणार आहे? नेक्स्ट फंक्शनला यूज नाही करणार, नीट लक्ष द्यायचं आहे. आता मी परत एकदा रिझल्ट नावाचं व्हेरिएबल बनवतोय, त्याच्या आतमध्ये नम नावाचं फंक्शन कॉल करून घेतो सगळ्यात. आता नेक्स्ट स्टेप काय होती? वरती आपण काय करायचो? काही अशा पद्धतीने कोड लिहायचो. प्रिंट, त्या प्रिंटच्या आतमध्ये नेक्स्ट, नेक्स्टच्या आतमध्ये कुणाला टाकायचो आपण? रिझल्ट. ठीक आहे. सो याला रन करू आपण, बघू. ऑरेंज नंतर पहिल्या व्हॅल्यू जनरेट होत आहे, झालं सक्सेसफुली पहिलं जनरेट. आता मला जर का तसे सगळे व्हॅल्यूज 10 पर्यंत व्हॅल्यू जनरेट करायचे असतील तर हा जो प्रिंट नेक्स्ट रिझल्ट आहे त्याला 10 वेळेस मला कोड राईट करावा लागेल. पण मला आता काय करायचंय? तसं नाही काय करायचंय. आता मी काय करतोय? या नेक्स्टला वापरायचंच नाहीये, नेक्स्टला कट करतोय. आता मी काय चालवतोय? एक फॉर लूप चालवतोय. चला, फॉर आय इन, लक्ष द्या. आता मी फंक्शनला, फंक्शनला आता व्हेरिएबलच्या आतमध्ये पण फंक्शनला कॉल नाही करायचं. नेक्स्ट फंक्शनला जेव्हा तुम्ही यूज नाही करणार आहे तेव्हा कन्सेप्ट समजून घ्या. आपण जो नम फंक्शन होता त्याला व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल केलं. हां, बरोबर. मी तुम्हाला सांगितलेलं आहे रिटर्न आणि एल्ड तुम्ही जर का यूज करताय, कीवर्ड जर का तुम्ही एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये यूज करताय तर तो फंक्शन नॉर्मली कॉल नाही झाला पाहिजे. एक तर तो प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये कॉल होईल किंवा व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल होईल. पण आता आपण फंक्शनला कुठं कॉल करतोय? फॉर लूपमध्ये कॉल करतोय. लक्ष द्या, फॉर लूपमध्ये फंक्शन कसं कॉल करायचं? इथं मी लिहिणार नम काय अशा पद्धती, आणि इथं लावणार तुमचं कोलन, आणि कोलनच्या आतमध्ये मी काय लिहिणार? प्रिंट आय. हां, नेक्स्टची गरज असते. नेक्स्ट करण्याची तुम्हाला गरज नाही. इथं पण तुमचा जो डेटा आहे तो एक एक करूनच जनरेट होणार, कारण हा फॉर लूप तुमच्या नम फंक्शनला मल्टिपल टाइम्स काय करणार आहे? कॉल करत बसणार. आणि कधीपर्यंत तो कॉल करणार? जोपर्यंत 9 पर्यंत तुमचा डेटा येत नाही. बरोबर ना? नेक्स्ट फंक्शन काय करायचं? मल्टिपल एक एक करून डेटा जनरेट करायचं. सेम तशाच पद्धतीने याचं वर्किंग चालणार. लक्ष द्या. आता फंक्शन आपण कसं कॉल केलं ते समजा. आलं तुमचं 0 to 9 ऑरेंज पासून, आणि हा जो डेटा आलेला आहे तुम्ही म्हणणार की हा तर फॉर लूपने जनरेट केला नाही, सगळं डेटा एक सोबत प्रिंट झाला नाही. डेटा तुमचं स्टेप बाय स्टेप प्रिंट झालेलं आहे. पहिला परत जनरेटर एल्डनी क्रिएट केलं, त्याच्यानंतर जनरेटर पॉज झाला, परत रिझ्यूम झाला, पॉज झाला, रिझ्यूम झाला, आणि अशी केस त्याची 9 पर्यंत चालतच नाही. हा कोड, हा लाईन ऑफ कोड का लिहायचं आहे? कारण हा जो नेक्स्ट आहे ह्याला तुम्हाला 10 वेळेस तरी राईट करावं लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला हा 9वी व्हॅल्यू भेटणार. आणि तो काय झालं? तुमचं काम वाढलं तिथं बेसिकली.
आणि काहीच यूज नाही. हा डॉंकीवरच झाला जेव्हा एकच लाईन ऑफ कोड तुम्ही मल्टिपल टाइम्स रिपीट करताय पायथनमध्ये. सो त्या केसमध्ये आपण काय करतोय, फॉर लूप तयार करतोय आणि या फॉर लूप काय करतोय, हा नम फंक्शनला मल्टिपल टाइम्स काय करतोय, कॉल करतोय. जसं जसं मल्टिपल टाइम्स तो कॉल होणार, सेम नेक्स्ट वन इज त्याचं वर्किंग होणार. समजा नम फंक्शन वापरलेलं आहे, हां आपण तिथे स्टार्टिंग व्हॅल्यू आणि एंडिंग व्हॅल्यू देऊ शकतो फॉर लूपमध्ये. चालेल. कुठे स्टार्टिंग आणि एंडिंग? फॉर लूपमध्ये आपण नम फंक्शन वापरतो. तो नम फंक्शनचं नाव आहे, तो रेंज फंक्शन नाही आहे. पण त्यामध्ये आपण नाही देऊ शकत. नाही, ते ह्याच्या आतमध्ये काहीच नाही देऊ शकत. इथं बेसिकली काय पास होणार, आर्ग्युमेंट्स पास होणार फक्त. जर का तुम्ही इथं पॅरामीटर्स टाकले असतील, कधी पण लक्षात घ्या, फंक्शन तेव्हाच रन करणार, फंक्शन त्याच्या आतमधला कोड तेव्हाच बघणार जेव्हा फंक्शन कॉल होणार. जोपर्यंत फंक्शन कॉल होत नाही तोपर्यंत फंक्शन त्याच्या आतमधलं कोडला बघत नाही. आणि इथं फंक्शन कॉल होतोय, फक्त फॉर लूपमध्ये कॉल होतोय, हा फंक्शन कॉलिंग चालू आहे. इथं फंक्शन कॉलिंग चालू आहे, फॉर लूप तो फंक्शन कॉल करणार आहे, फक्त एवढंच आहे. लक्षात येतोय? आता काय होतंय, परत जेव्हा एल्ड डेटा बाहेर फेकणार तो कुठे येऊन पडणार, जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे. आणि आपण फॉर लूपमध्ये काय स्टडी केलं, इन ऑपरेटरच्या राईट साईडला जो पण डेटा असतो तो डेटा सगळ्यात पहिले कुठं जातो, आय व्हेरिएबलमध्ये जाऊन स्टोअर होतो आणि मग खाली येऊन आपण आय व्हेरिएबलला प्रिंट करतो. लक्षात येतं? नम फंक्शन इथं कॉल झालंय. सो तुम्ही 3 टेक्निक बघितलं आतापर्यंत. नम कॉलिंग ऑफ फंक्शन ही तिसरी टेक्निक होती. पहिले तुम्ही नॉर्मल फंक्शन कॉल करा, दुसरं तुम्ही व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल करा, प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये पण फंक्शनला तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही फॉर लूपमध्ये पण फंक्शनला कॉल करू शकता. कन्सेप्ट समजलाय? नेक्स्ट आहे तुमचं कन्सेप्ट. आता जनरेटर वर्सेस रिटर्न. जनरेटर वर्सेस रिटर्न मध्ये तुम्ही बेसिकली असं म्हणू शकता की एल्ड वर्सेस रिटर्न. आता याच्यात मला तुम्हाला काय दाखवायचं आहे, एक टेस्ट दाखवतोय तुम्हाला. टेस्ट नावाचं फंक्शन चला बनवतोय, कोलन देतोय. आता या फंक्शनच्या आतमध्ये मी रिटर्न काय करतोय, 10 करतोय आणि रिटर्न काय करतोय, 20 पण करतोय. चल मला सांगा, आता वरचा जो फंक्शन आहे तो कोणतं फंक्शन, नॉर्मल फंक्शन आहे का जनरेटर फंक्शन? एल्ड नाही म्हणजे नॉर्मल फंक्शन आहे. चल आता मी काय होणार मग, या कोडचा आउटपुट काय निघेल, ट्वेंटी का नाही आहे ना? काय आलं, 10 आलेलं. 10 का आलं, कारण तुम्ही एका फंक्शनमध्ये एकपेक्षा जास्त रिटर्न स्टेटमेंटला यूज नाही करू शकत. लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही फंक्शन क्रिएट करताय त्याच्या आतमध्ये रिटर्न स्टेटमेंटला पुट करताय करा, पण अजून एक रिटर्न स्टेटमेंटला पुट नका करू, त्याचा काहीच यूज नाही.
लक्षात येतंय? अजून एक रिटर्न स्टेटमेंटला यूज नका करू, त्याचं काहीच यूज होणार नाही. म्हणून तुम्हाला काय आलं? 10 आलं. त्याच्यावर आणि कंडिशनच्या आतमध्ये आपण पुट करू शकतो ते जास्त. काय म्हणलं? सर ती आता ती स्टेटमेंट लिहिलं तर प्रत्येक स्टेटमेंटला आपण एक रिटर्न वापरू शकतो व्यवस्थित. हा ते वेगळी गोष्ट झालं. हां, पण डेफ फंक्शनच्या आतमध्ये म्हणतोय, ते फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला एकच रिटर्न व्हॅल्यू आहे, पण जनरेटर फंक्शनमध्ये एकच एल्ड व्हॅल्यूड आहे का? नाही आहे ना. आपण तुम्हाला तिथे एक्झाम्पल दाखवलं होतं ना आत्ताच, मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्स. मग मल्टिपल एल्ड, प्रत्येक एल्ड सोबत वेगवेगळ्या व्हॅल्यू आहे का सेमच व्हॅल्यू आहे? वेगवेगळ्या व्हॅल्यू आहे, आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या व्हॅल्यूजला आपण इथं आउटपुट स्क्रीनवरती घेऊन आलो. हां, पण जेव्हा तुम्ही नॉर्मल फंक्शन बनवताय, नॉर्मल फंक्शन कधी बनणार? एक तर त्याच्या आतमध्ये रिटर्न आहे किंवा रिटर्न आणि एल्ड दोन्ही पण नाही आहे, तरी पण तो नॉर्मलच फंक्शन झालं तुमचं, बरोबर. पण रिटर्न स्टेटमेंट पण काय नॉर्मल फंक्शन, पण तुम्ही रिटर्न स्टेटमेंटला किती यूज करू शकता? एकदाच यूज करू शकता. झालं? पुढं 6वं कन्सेप्ट आहे आपल्याकडं आता, जनरेटर एक्सप्रेशन. जनरेटर एक्सप्रेशनकडे जाण्या अगोदर तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन याच्यामध्ये गरज पडणार, ठीक आहे. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट आठवतोय? लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये सिंगल लाईनमध्ये आपण कसं कोड लिहिलं होतं? हां, कशा पद्धतीने लिहिलं होतं? चालेल. त्याच्या आतमध्ये कोड लिहिलं होतं. चल, मी एक काय करतोय, एक असं लिस्ट बनवतोय ज्याच्यामध्ये 1 ते 5 मधले जे नंबर्स असतील त्या सगळ्यांचं स्क्वेअर प्रेझेंट असेल. एक अशी लिस्ट मला रिटर्न करा, एक अशी लिस्ट माझ्या आउटपुट स्क्रीनवरती द्या ज्याच्यामध्ये 1 ते 5 नंबरचं स्क्वेअर असेल, प्रत्येक नंबरचं स्क्वेअर असेल. सो कसं लिहिणार मी कोड? फॉर आय इन रेंज, त्याच्या आतमध्ये काय देणार? 1,6. 1 ते 5 पाहिजे मला, बरोबर. आणि जेव्हा मी प्रिंट ए करणार, काय येईल माझ्यासमोर? एक लिस्ट येईल. ती लिस्टमध्ये काय असेल? पहिल्या नंबरचं स्क्वेअर 1चं 1च राहिलं, 2चं स्क्वेअर काय असतं? 4, 3चं 9, 4चं 16, 5चं 25. लक्षात येतंय कसं आपण एकाच लाईनमध्ये सगळं खेळ खेळलो? हां, आपण लिस्टही बनवली, आपण स्क्वेअरही केलं, आपण फॉर लूपही रन केलं. हाच होता लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट, जिथं की तुम्ही सिंगल लाईनमध्ये तुमचं कोड राईट करणार, बरोबर. आता जनरेटर एक्सप्रेशनला पण तुम्ही सिंगल लाईनमध्ये राईट करू शकता. जनरेटर एक्सप्रेशनला पण तुम्ही सिंगल लाईनमध्ये राईट करू शकता. कसं राईट करायचं? सेम एक्झाम्पल घेतोय, नीट लक्ष द्या. इथं तुम्ही काय यूज केलं? स्क्वेअर ब्रॅकेट यूज केलं ना, इथं राऊंड ब्रॅकेट्स यूज करायचं, आणि राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये कोड आपलं पूर्ण सेमच असेल. काय करणार आपण? प्रिंट बी करणार. बी करणार का प्रिंट? काय येणार मग? ऑब्जेक्ट झालं, जनरेटर क्रिएट झालं तुमचं, बरोबर ना. आता मग कसं करावं लागेल प्रिंट करण्यासाठी? प्रिंट नेक्स्ट करू शकतो, बरोबर. काय लिहू नेक्स्टमध्ये? बी लिहायचं. बघू आपण. आला 1, 1चं स्क्वेअर 1. अजून एकदा प्रिंट नेक्स्ट बी करू शकतो मी, मग काय यायला पाहिजे? का दाखवलं मी टपल?
करून काहीतरी तसं टप्पल काय? मध्ये टप्पल अपडेट करून तुम्ही तसं ते नव्हतं, ती लिस्ट होती, त्या लिस्टला टप्पलमध्ये केलेलं होतं. अप्पर केस मध्ये सगळे करून हां, अप्पर केसमध्ये केलं ते आणि याच्यामध्ये टप्पलमध्ये ते केलं. टप्पल फंक्शन यूज केलं मला त्याच्यासाठी. असं क्लिक झालं की टप्पल मध्ये टप्पल फंक्शन यूज केलं होतं, राऊंड ब्रॅकेट्सला यूज नसेल केलं. आता टप्पल फंक्शन टप्पल फंक्शनच्या आतमध्ये असं काहीतरी कोड लिहिला असेल त्यांनी एकाच लाईनमध्ये सगळं, बरोबर ना? असं मी दाखवलंच नाही. असं दाखवलं तर मी जनरेटरच क्रिएट होतंय ना, तर पायथनमध्ये कन्सेप्टच नाही तसं. लक्षात येते? हां, आता इथं सांगा, एल्ड कीवर्डची गरज पडली का? हां, तरी पण जनरेटर क्रिएट झालंच ना क्रिएट, कारण जनरेटर ऑब्जेक्ट दिसतोय म्हटल्यावरती काय, जनरेटर सक्सेसफुली त्या फंक्शनमध्ये क्रिएट झालेलं आहे, असंच त्याचा अर्थ असतो. लक्षात येतोय का? मग इथं एल्ड कीवर्डची गरज पडणार का तुम्हाला? नाही. जेव्हा तुम्ही लिस्ट कॉम्प्रिहेन्शन सारखं कोड लिहिणार, पण कशाच्या आतमध्ये लिहायचं आहे? ब्रॅकेट्स, राऊंड ब्रॅकेट्सच्या आतमध्ये. इथं स्क्वेअर ब्रॅकेट्स नाही वापरायचे. स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरलं तर काय होईल? तो लिस्ट होईल. कारण तुम्ही कोड बघितला का? मी काय कोड लिहिलं होतं का इथं? नाही. मी कोड वरच्याच लिस्टमधून कॉपी केलं आणि खाली पेस्ट केलं फक्त माझे बाहेरचे जे ब्रॅकेट्स होते ते कोणते होते? राऊंड ब्रॅकेट्स होते. राऊंड ब्रॅकेट्समुळे काय झालं? पायथननी त्याला फंक्शन म्हणून समजलं, पण कोणतं फंक्शन समजलं? ते नॉर्मल फंक्शन नाही समजलं, डायरेक्ट जनरेटर फंक्शन कन्सिडर केलं आणि मग एक एक करून डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. याच्यामध्ये सांगा, एक सोबत जर का सगळे डेटा पाहिजे असेल तर कसं कोड लिहावं लागेल? और आई इन बी आणि प्रिंट बी. प्रिंट बी. प्रिंट आहे आई मध्ये एक रेस्टॉरंट बरोबर ना? तो म्हणतो तर बी लिहू आपण. नाही बी नाही, आहे. काय हा तुम्हाला कधी शिकवलं? जेव्हा नेक्स्ट नाही वापरायचं आहे. परत लक्षात घ्या, इथं हेडिंगच आपली काय होती? आली. लक्षात येतंय? हे पण नाही केलं, डबल नाही प्रिंट केलं, तिने 4 पासूनच घेतलं, 9 पासूनच घेतलं, 9 16 आधीचे नेक्स्ट होते ना, ते जर हे केले ना तर मग आधीचे नेक्स्ट होते पण ते पॉज झालेले आहे तुम्हाला, म्हणून तर ते स्टार्ट, पॉज, रिझ्यूम आणि स्टॉप हे 4 वर्ड्स तुमच्या समोर वापरले. जनरेटर तिथंच समजू शकतो एखाद्याला, मग अजून याच्या पलीकडे काही नाही. आता तुम्ही म्हणणार की काय गरज आहे त्याची, जनरेटरची? लिस्ट पण आपल्यासाठी डेटा जनरेट करतोच आहे ना. हां, याच्यामध्ये भरपूर ॲडव्हान्टेजेस आहे, जिथं तुमचं मेमरीचं कमी यूज होणार आहे, तुमचं एक्झिक्युशन स्पीड पण इथं वाचती आहे. हां, लिस्टला जेवढी एक्झिक्युशन स्पीड पॉवरफुल लागती आहे डेटा जनरेट करण्यासाठी, तेवढं जनरेटरला नाही लागत. जनरेटर थांबून थांबून काम करतोय म्हणून त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर होतं. हे गोष्ट लक्षात घ्या. लिस्ट एक सोबत सर्व वर्क कॅरी करायला बघतोय, सो त्याला तेवढी स्पीड लागेल, तेवढी पॉवर सुद्धा लागेल. लक्षात येत आहे? आणि मेमरी सुद्धा कोण जास्त कन्झ्युम करणार या केसमध्ये? लिस्ट तुमची जास्त मेमरी कन्झ्युम करणार ॲज कम्पेअर्ड टू जनरेटर. मेमरी सुद्धा लिस्ट जास्त हे करणार आणि जनरेटर जो आहे तो तुमची कमी मेमरी यूज करणार. त्याला पण आपण आता चेक करू जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. ए आणि बी आपल्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे. इथं ए मध्ये लिस्टमध्ये डेटा जनरेट होतोय, सेम डेटा जनरेट होतो. हे बघा 1 4 9 16 25 लिस्टमध्ये झालेलं आहे आणि जनरेटरने तोच सेम डेटा एका लाईनमध्ये तुमच्यासाठी जनरेट केलेला आहे. एक एक करून डेटा जनरेट केले म्हणून तो एका लाईनमध्ये तुम्हाला इथं रिप्रेझेंट झाला. आता आपण काय करणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, एक इम्पोर्ट करायची लायब्ररी, इनबिल्ट लायब्ररी आहे आपल्याकडे SYS म्हणून, सिस्टमची लायब्ररी असते. हां, फक्त ही लायब्ररी इम्पोर्ट करा आणि 2 स्टेटमेंट तुम्हाला प्रिंट करायचे. प्रिंट करायचे सगळ्यात पहिले SYS डॉट गेट साईज ऑफ
गेट साईज ऑफ, तुम्हाला लगेच VS कोड सजेशन्सला देईल बघा, गेट साईज ऑफ म्हणून. हां, आणि त्या गेट साईज ऑफच्या आतमध्ये पास करायचं पहिल्यांदा A, आणि मग खाली परत एकदा प्रिंट स्टेटमेंटला रन करायचं SYS सिस्टम डॉट गेट साईज ऑफ आणि B. आणि आता कोड रन करा. आता कोड रन करा. सो इथं तुम्हाला सिस्टममध्ये किती साईज यूज होतीये ते तुम्हाला बेसिकली इथं दिसून जाईल. या फंक्शन जास्त यूज करतो. सो असे डिफरन्सेस पण तुम्ही फाइंड आउट करू शकतात दोन व्हेरिएबल्समध्ये. आपलं सिस्टममध्ये ॲक्च्युअलमध्ये त्यांनी किती जागा घेतलेली ते पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. तुमचं आणि हा साईज कुणाची दाखवतोय तो बेसिकली तुमच्या सिस्टममध्ये, म्हणजे सिस्टम म्हणजे तुमचं लोकल स्टोरेज. हे गोष्ट लक्षात ठेवा. समजलं आता जनरेटर व्यवस्थितपणे? हां, ठीक आहे. आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलं. काल मी तुम्हाला फक्त जनरेटर सांगितलं, एल्ड आणि नेक्स्टच सांगितलं होतं, पण आज मी तुमच्यासाठी ते स्टार्ट स्टॉप आणि त्याचा कन्सेप्ट घेऊन आलो. कारण काल तुम्हाला एवढं व्यवस्थितपणे नाही समजलं असेल जनरेटर कशा पद्धतीने जनरेटरची वर्किंग चालू आहे. आज तुम्हाला जनरेटरची वर्किंग पण दाखवली. नॉर्मल फंक्शन आणि जनरेटर फंक्शन कसं ओळखायचं ते पण तुम्हाला समजलंय. नॉर्मल फंक्शनमध्ये डेटा कसं एक सोबत जनरेट होतो, आणि जनरेटर कसं स्टार्ट आणि पॉज, स्टार्ट पॉज पॉज रिझ्यूमचा खेळ खेळत आपला डेटा जनरेट करत असतं. लक्षात येतं? आणि त्याचा ॲक्च्युअल एक्झाम्पल तुम्हाला मी इथं शो केलं, जेव्हा आपण इथं दोन्ही पण यूज केले, प्रिंट नेक्स्ट A, प्रिंट नेक्स्ट B, ज्यांनी दोन डेटा ऑलरेडी जनरेट करून ठेवला होता. जेव्हा आपण फॉर लूप चालवलं तेव्हा त्यांनी पहिले दोन डेटा परत जनरेट नाही केलं, त्यांनी तिसऱ्यापासूनच स्टार्ट केलं. म्हणजे तुम्हाला इथं पण काय पॉईंट नोटीस व्हायला पाहिजे की एकदा जनरेटर स्टार्ट झाला की तो तुम्ही किती वेळा पण तो नेक्स्ट दाबा, तो पहिल्यापासून बिगिनिंगपासून चालू नाही करत. तो जिथं पॉज झालेला आहे तिथूनच तो कंटिन्यू करणार, बरोबर ना? सो पहिल्यांदा परत एकदा आता सांगतोय, जनरेटर काय एक स्पेशल टाईप ऑफ फंक्शन आहे. जनरेटर फंक्शन कुणाला म्हणायचं? ज्या फंक्शनच्या आतमध्ये एल्ड कीवर्डला राईट केलेलं आहे. एल्ड कीवर्ड काय करतो? ज्या फंक्शनच्या आतमध्ये एल्ड कीवर्ड राईट होतो तिथं जनरेटर क्रिएट होतो. एल्ड फक्त तुमच्यासाठी जनरेटर क्रिएट करणार, नेक्स्ट तुमच्यासाठी डेटाला जनरेटरला स्टार्ट करणार. पहिलं नेक्स्ट फंक्शन तुमच्यासाठी जनरेटर स्टार्ट करतो, पहिली व्हॅल्यू जनरेट करतो आणि आउटपुट स्क्रीनवरती हे करतो. त्याच्यानंतर जनरेटर स्टॉप नाही होत, त्याच्यानंतर जनरेटर पॉज होतो. पॉज झाल्यानंतर दुसरं जो नेक्स्ट फंक्शन येतो तो त्या जनरेटरला फक्त रिझ्यूम करतो, दुसरी व्हॅल्यू जनरेट करतो आणि आउटपुट स्क्रीनवरती घेऊन येतो. असं त्याचा खेळ कुठपर्यंत चालू राहणार? जिथपर्यंत डेटा तुमचा प्रेझेंट आहे. जिथपर्यंत डेटा प्रेझेंट असेल तिथपर्यंत पॉज रिझ्यूमचा खेळ चालू असेल. जो शेवटचा डेटा असेल, जेव्हा शेवटचा डेटा प्रोड्यूस होईल, आउटपुट स्क्रीनवरती, तेव्हा जनरेटर पॉज नाही होणार, तिथं तुमचं जनरेटर स्टॉप होणार. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही नेक्स्टला कॉल केला किंवा फॉर लूपला पण रन केला तरी काय होणार आहे? तुम्हाला एरर शो होणार. एवढंच होतं जनरेटर, जे तुम्हाला एक एक करून तुमच्यासमोर प्रेझेंट केलं. आता आपण जाऊ पुढच्या टॉपिक. काय एक्सेप्शन हँडलिंगचा कन्सेप्ट काय सांगतो? एक्सेप्शन हँडलिंग, ठीक आहे. आता एक्सेप्शन हँडलिंगचं कन्सेप्ट काय म्हणजे बेसिकली, ठीक आहे. आत्तापर्यंत एक्सेप्शनचा अर्थ काय असतो? तुम्हाला एरर शो केले जातात. लक्षात येतं? जेव्हा पण तुम्ही तुमचं कोड राईट करतात, जर का तुम्ही त्या कोडमध्ये काही पण चूक केलेली असेल, तुमचं कोड रॉंग झालेला असेल, तुमच्याकडून सिंटॅक्स चुकलेला असेल, किंवा तुम्ही असं काहीतरी कोड लिहिलं जो की व्हॅलिड नाही आहे पायथनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो कोड व्हॅलिड नाही आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला काय शो केलं जातो? एरर शो केलं जातं. सो
आता एक्सेप्शन हँडलिंग तोच कन्सेप्ट आहे. आत्तापर्यंत डायरेक्टली तुमच्या समोर एरर येत होते. आता तुम्ही काय करणार आहे, ते एरर्सला तुम्ही हँडल करणार आहे. एक्सेप्शन हँडलिंगचा अर्थ काय, बेसिकली जो एरर ऑकर होणार आहे आउटपुट स्क्रीनवरती, जो एरर दिसणार आहे त्याला तुम्ही काय करू शकता, आता स्वतःहून काय करू शकता, तुम्ही हँडल करू शकता. एक्सेप्शन हँडलिंगचं बेसिकली कन्सेप्ट काय, म्हणजे काय यूज करायचं एक्सेप्शन हँडलिंगचा कन्सेप्ट. आता जेव्हा पण तुम्ही कोड लिहितात तेव्हा जर का तुमचा कोड चुकलेला असेल, सपोज मी काहीतरी कोड लिहितोय इथं, A इक्वल टू 10, हां, B इक्वल टू 0, आणि मी काय शो करतोय, प्रिंट A डिवायडेड बाय B. लक्षात येतोय हा कोड. आता काय होणार आहे, पायथन मला काय देणार आहे, एरर देणार. काय देणार आहे, 0 डिव्हिजन एरर असं माझ्यासमोर काय करणार आहे, प्रेझेंट आहे. चला याच्यासमोर पुढं जर का मी काहीतरी कोड लिहिलं, काहीतरी असं, आता मला सांगा हा माझा कोड एक्झिक्यूट होणार आहे का, नाही होणार. कारण पायथनचा कन्सेप्ट काय, पायथन कुणाला फॉलो करतो, इंटरप्रिटरला फॉलो करतो. आणि इंटरप्रिटरची टेक्नॉलॉजी, इंटरप्रिटरचा कन्सेप्ट काय सांगतो, तुमचा जो कोड आहे तो लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होईल आणि जिथं एरर आला तिथंच एक्झिक्युशन आम्ही स्टॉप करून देऊ. तिथंच कोडचं एक्झिक्युशन पूर्णपणे स्टॉप होणार. त्याच्यानंतरचं कोड आम्ही चेकच करणार नाही, बघणार पण नाही. कधी बघणार त्याच्यानंतरचं कोड, जोपर्यंत ज्या लाईनवरती एरर आहे, आता लाईनवरती एरर कोणते आहे, लाईन नंबर 4 नंबरची लाईन कुठे आहे, इथं. जोपर्यंत या 4 नंबरचा लाईनचा एरर सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्याच्या पुढच्या लाईनचं कोड आम्ही चेक पण करणार नाही, असं इंटरप्रिटरचं कन्सेप्ट सांगतो. सो आतापर्यंत काय व्हायचं, जेव्हा एरर यायचं, पायथन काय करायचं, एक एरर मेसेज तुमच्यासमोर प्रेझेंट करायचं. तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती एरर मेसेज शो करायचं, काय एरर आलेलं आहे, कोणत्या लाईनवरती आलेलं आहे ते पण मेन्शन करायचं, आणि कोडचं एक्झिक्युशन टोटली स्टॉप करून टाकायचं. बरोबर, असं तुमचं वर्किंग चालू आहे. पण एक्सेप्शन हँडलिंगचा कन्सेप्ट काय सांगतो, आपले एरर आपण स्वतःच हँडल करू. पायथन जो एरर आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहे ना, त्याच्याकडून एरर नको. आता आपण काय करणार, आपले एरर स्वतःच हँडल करणार. समजतं, तुम्ही कोड लिहिणार, कोडमध्ये जर का काही चुकलेला असेल तर ठीक आहे, तर पायथनचा एरर तुम्हाला आता शो नाही होणार. तुम्ही जो एरर डिफाईन केलेला असेल तो एरर तुमच्यासाठी काय होणार आहे, तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो होईल, आणि त्याच्यानंतर तुमचं पुढचं जो लाईन ऑफ एक्झिक्युशन आहे त्याचं पण एक्झिक्युशन होणार. एक्सेप्शन हँडलिंगमध्ये तुम्ही फक्त एरर्सला हँडल नाही करत आहे, तुमचा जो कोड एक्झिक्युशन परमनंटली स्टॉप होत होता, बरोबर, जो एक्झिक्युशन पूर्णपणे स्टॉप होत होता, त्या एक्झिक्युशनला पण तुम्ही पुढं काय करणार आहे, कंटिन्यू ठेवणार. पायथन कंटिन्यू ठेवणार का, नाही. जोपर्यंत पायथनच्या हातमध्ये आहे एक्सेप्शन हँडल करणं, म्हणजे की एरर हँडल करणं, तोपर्यंत पायथन काय सांगतोय, ज्या लाईनवरती एरर आहे मी तिथं स्टॉप करणार कोडचं एक्झिक्युशन, आणि तुम्हाला एरर मेसेज माझ्या पद्धतीने मी शो करणार, आणि कोडचं एक्झिक्युशन पण स्टॉप होऊन जाईल. त्याच्यानंतरचं कोड एक्झिक्यूट नाही होणार. पण जेव्हा आता प्रोग्रॅमर एक्सेप्शन हँडलिंगमध्ये आला, जेव्हा प्रोग्रॅमर म्हणतो मी माझे एरर स्वतःच हँडल करतो, सो त्या केसमध्ये तुम्ही कोड राईट करणार. त्याच्यानंतर आता असं जर का एखाद्याने जो बीची व्हॅल्यू 0 दिली, मी युजरकडून इनपुट घेतोय, बरोबर, युजरकडून इनपुट घेणार आहे, मी आता मॅन्युअली पुट केले. सपोज जर का मी इथं युजरकडून इनपुट घेतलं, पहिला युजर नंबर काय पण टाकू द्या, पण जर का दुसरा नंबर युजर 0 टाकतोय आणि डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म करतोय, सो त्या केसमध्ये काय झालं पाहिजे, असं पण तो ऑपरेशन परफॉर्मच होत नाहीये असं युजरला काय दाखवलं पाहिजे, मेसेज दाखवलं पाहिजे. समजतंय. पण जर का ते पायथनकडेच कंट्रोल असला तर पायथन काय करणार आहे, पूर्ण कोडचं एक्झिक्युशनच स्टॉप करून देणार आहे, आणि काय करणार आहे, त्याच्यासमोर काहीतरी एक तर असं एरर शो होईल, नाही तर त्याला एररच समजणार नाही. पहिली गोष्ट तर युजरसाठी हा एरर डिफाईनच नाही. युजरसाठी आपण काय करणार, आपल्या पद्धतीने काय करणार, एरर शो करणार. आपल्या पद्धतीने आपण एक अलर्ट मेसेज आपण युजरला काय करणार, तिथं शो करणार की तू जो करतोय तो चुकीची गोष्ट आहे, इथं 0 प्रेझेंट नाही करायचंय. तुम्हाला काय करायचंय, एक 0 पेक्षा जो पण ग्रेटर नंबर असेल त्यालाच तुम्हाला इथं पुट करता येणार. तुमचं स्वतःचा अलर्ट मेसेज, स्वतःचं एरर हँडलिंग तुम्ही आता इथं काय करणार आहे, डिफाईन करणार आहे इथून पुढे. आपण आपल्या शब्दात मेसेज शो करणार. आपण तुम्ही जो पण एररमध्ये लिहिणार तो एरर तुम्हाला पण शो होणार, सेम तोच एरर मेसेज युजरला पण शो होणार. लक्षात येतोय एक्सेप्शन हँडलिंग मधला कन्सेप्ट काय म्हणतोय. तुम्ही कोड लिहिणार, तुमचे एक्सेप्शन्स तुम्ही स्वतः हँडल करणार. लक्षात येते, पायथन त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, पायथनचा इंटरफेअर निघून गेला, जो एररचा मेसेज होता तो तर युजरला दाखवणारच, पण कोडचं एक्झिक्युशन स्टॉप नाही होणार, तुमचं पण एक्झिक्युशन स्टॉप नाही होणार. पायथन लगेच पुढच्या लाईनवरती जाणार, प्रिंट हॅलो वर्ल्डला सुद्धा माझ्या आउटपुट स्क्रीनवरती घेऊन येणार. लक्षात येतं, मी कोड असंच ठेवणार आहे, फक्त इथं मी काय करणार, अशी लिहिण्याची पद्धत नसते, त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे ट्राय, कॅच, फायनली आणि एक
एल्स म्हणून ब्लॉक आहे, त्या ब्लॉकच्या आतमध्ये आपल्याला काय करायचे, कोड राईट डाऊन करायचे. हां सो ते सगळ्या कन्सेप्टला, त्या सगळ्या कन्सेप्टचा यूज करून आपण त्याच्या आतमध्ये फक्त कोड राईट डाऊन करू. हां सो ते कन्सेप्ट आता यूज करणार आणि आपण आपले एरर डिफाईन करू. आणि जेव्हा तुम्ही एक्सेप्शन हँडलिंगच्या कन्सेप्टला फॉलो करणार, तुमचं कोडचं एक्झिक्युशन पण स्टॉप होणार नाही आणि तुमचा जो कोड आहे तो रन होत राहणार, तो एरर मेसेज पण तुमच्यासमोर डिस्प्ले होणार. लक्षात येतं. सो एक एक करून कन्सेप्ट समजून घेऊ एक्सेप्शन हँडलिंगमध्ये. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले एक्सेप्शन हँडलिंग. सगळ्यात पहिले तर सिंपल प्रोसेस असणार एक्सेप्शन हँडलिंग, जे की तुम्हाला एरर हँडल करण्यासाठी हेल्प करणार, जे की तुमच्या प्रोग्रामच्या एक्झिक्युशनच्या टाईमला तुम्हाला जे एरर्स भेटतात त्या एरर्सला हँडल करण्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंगचा कन्सेप्ट यूज करतो. जर का तुम्ही हँडल नाही केलं त्या एररला तर कोण हँडल करणार, पायथन हँडल करणार. आणि जेव्हा पायथन एरर तुमचे हँडल करणार तर तो कोडचं एक्झिक्युशन काय करतो, स्टॉप करतो आणि तुमच्यासाठी एक एरर मेसेजला इथं जनरेट करतो. सिंपल स्टेटमेंटमध्ये सापडतो. पण दुसरं स्टेटमेंट काय, इन पायथन वेन एन एरर ऑकर्स, पायथन काय करतो, एक्झिक्युशनला पूर्णपणे स्टॉप करतो, प्रोग्रामचं एक्झिक्युशन पूर्णपणे स्टॉप करतो आणि तुमच्यासाठी एक एरर मेसेजला काय करतो, सिंपल जनरेट करतो. बस, बाकी काहीच करत नाही. आता आपण रिअलमध्ये समजून घेऊ व्यवस्थितपणे. आता समजून घ्या. आता चल मी लिहितोय प्रिंट एक्स. मला सांगा काय होईल आता जेव्हा मी असं कोड लिहितोय, का एक्स नावाचं असं कोणतं डेटा व्हेरिएबल डिक्लेअर असते. सिंपल
एक्स नावाचं डिफाईनच नाही आहे एक्स पूर्ण प्रोग्रॅममध्ये, बरोबर. चला, असं जर का मी कोड रन केलं तर पायथन या एररला हँडल करणार आणि माझ्यासाठी आउटपुट जनरेट करणार, एरर मेसेज जनरेट करणार. पण आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सेप्शन हँडलिंगच्या मदतीने आपला एरर स्वतःलाच हँडल करायचं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले सिंटॅक्स समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिले एक्सेप्शन हँडलिंगचं सिंटॅक्स समजायचं आहे. सिंटॅक्स काय तुमचं, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा कोड राईट करा. हा तुमचा असणारे बेसिक सिंटॅक्स एक्सेप्शन हँडलिंगचा सिंटॅक्स. एक्सेप्शन हँडलिंगला समजून घ्या काय सांगतोय. एक्सेप्शन हँडलिंगचं सिंटॅक्स काय असेल, सगळ्यात पहिले तुम्ही राईट करणार. तर आपण इथं हे अजून व्यवस्थितपणे समजेल तुम्हाला जेव्हा मी इथं हॅशला पण काढून टाकेल आणि एक्सेप्टला काही अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आता कोड राईट करा. आतापर्यंत तुम्ही नॉर्मल कोडला राईट करत होते, बरोबर. लाईनच्या सुरुवातीमध्येच तुम्ही कोड लिहित होते, पण आता तुमचं सेम कोड राहणार आहे. कोडमध्ये काही चेंजेस होणार नाही. आतापर्यंत तुम्ही जेवढं शिकलेलं आहे फक्त तेच कोड तुम्ही राईट करणार आहे. फक्त तो कोड सगळ्यात पहिले तुम्ही पुट करणार ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये. ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये तुम्ही कोडला पुट करणार आणि एक्सेप्ट ब्लॉक हा जो एक्सेप्ट लिहिलेला आहे ना, एक्सेप्टच्या आतमध्ये तुम्ही कोणता कोड लिहिणार जो त्या एररला हँडल करणार. लक्षात येतोय. ट्रायमध्ये तुमचं कोड असणार आहे. ट्रायमध्ये तुमचं नॉर्मल कोड असेल. तो कोड जर का तुम्हाला एरर शो करणार असेल तर त्या एररला कसं हँडल करायचं, त्याचं कोड कुठं लिहायचं, एक्सेप्ट ब्लॉकमध्ये राईट करायचं, ठीक आहे. सो इथं मी तुम्हाला आता कोणाची डेफिनेशन देतोय, ट्रायची डेफिनेशन देतोय आणि एक्सेप्टची पण डेफिनेशन राईट डाऊन करतोय. ट्राय ब्लॉक दुसरा आहे तुमच्याकडं एक्सेप्ट ब्लॉक. सगळे व्हेरिएशन्स दाखवेल मी तुम्हाला हवं याच्यामध्ये. आता काय कोड होतं, मी तुम्हाला लिहिलं होतं प्रिंट, लक्ष द्यायचा एक्स. काय होणार जेव्हा मी प्रोग्राम आता रन करणार, काय होईल, काय आले, नेम एरर, नेम एक्स इज नॉट डिफाईन्ड. पायथनने डायरेक्ट दिले, लाईन नंबर दिली 13, बरोबर 13 लाईनवरती तो एरर आहे. आता मी बघा कोड कसं लिहितोय. आता कोड कसं लिहितोय, मी लिहितोय ट्राय कोलन, त्याच्या आतमध्ये मी राईट करणार आहे प्रिंट एक्स. चला, आणि आता मी बाहेर लिहितोय एक्सेप्ट आणि त्या एररला आता कसं हँडल करायचंय, मी लिहितोय प्लीज क्रिएट द एक्स नेम व्हेरिएबल. लक्षात येतंय. आता काय होईल, जेव्हा कोड रन करणार काय आलं, नुसतं प्लीज क्रिएट द एक्स नेम व्हेरिएबल. एरर आलंय का, प्रोग्राम एक्झिक्यूट झाला सक्सेसफुली, एरर नाही आलं. प्रोग्राम माझा रन झाला, एक्झिक्यूट झाला, आउटपुट माझ्या स्क्रीनवरती. फक्त आउटपुटमध्ये काय आलं, प्लीज क्रिएट द एक्स नेम व्हेरिएबल. लक्षात येतोय कन्सेप्ट. हां, कोड तोच आहे, अजूनही कोड माझा तोच आहे, फक्त मी त्याला कशाच्या आतमध्ये लिहिलं, ट्रायच्या आतमध्ये लिहिलं. ट्रायची डेफिनेशन काय, इट इज यूज टू टेस्ट ए ब्लॉक ऑफ कोड. म्हणजे की काय, तुम्ही जो पण ब्लॉक ऑफ कोड लिहिणार आहे ते तुमच्यासाठी फक्त टेस्टिंगसाठी असणार आहे. पायथन त्याला काय बघतच नाही. पण जर का इथं मी ट्राय काढून टाकलं आणि नॉर्मल प्रिंट एक्स लिहिलं तर पायथन एरर इरेज करणार. पायथन एक्सेप्ट कडे जाणार का, पहिले नाही जाणार.
पायथनसाठी एक्सेप्टचा कोडच नाही आहे. पायथनसाठी फक्त प्रिंट एक्स नाही आहे, माझ्यासाठी तोच एरर आणि त्याला तो रेस करा. पण जेव्हा तोच सेम कोड मी ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये लिहिलं, पायथननी त्याला आलं, रीड केलं, पायथनला समजलं की एक्स नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर नाही आहे, पण पायथनने एरर रेज नाही केला. का? कारण तो जो कोड होता तो ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये लिहिला होता, आणि ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये जो पण कोड लिहिला जातो, पायथन त्याला असं कन्सिडर करतो की तो जो कोड तुम्ही लिहिलेला आहे तो टेस्टिंगसाठी तुम्ही कोड लिहिला, म्हणून त्याला द्या सोडून आणि जा पुढे. लक्षात येते. पण आपण काही टेस्टिंगसाठी नाही लिहिलेलं आहे, आपण नॉर्मली तो इथं डिक्लेअर केलेला आहे. सर आपण ट्राय क्रिएट केला तर एक्सेप्ट हां क्रिएट करणं गरजेचं हां आहे. गरजेचंच आहे, कारण त्याचा ट्रायसाठी जो ट्रायच्या आतमध्ये जो कोड आहे त्याचं एरर हँडल करण्यासाठी कोण आहे? एक्सेप्टच आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. जर का मी इथं एक्सेप्टला स्किप केलं, चला एवढं 2 लाईनचा कोड कमेंट आउट करतोय, काय होईल आता? एक्सेप्ट. जर का इथं मी एक्सला डिक्लेअर पण केलं ना, लक्ष द्या, आता एक्स डिक्लेअर आहे ना वरती, तरी काय आलं? एररच आलं. कारण सिंटॅक्स काय दाखवलंय मी तुम्हाला, एक्सेप्शन हँडलिंगचं सिंटॅक्स काय? हा फिक्स सिंटॅक्स आहे, ट्राय आणि एक्सेप्ट हे दोन्ही लिहिले जाणारच. दोन्ही कॉल केले म्हणजे? एक्स ची व्हॅल्यू केली तर प्रिंट होईल ना. हां ट्राय आणि एक्सेप्ट दोन्ही डिक्लेअर आहे. हां अच्छा हां ते पण दाखवतं असं ना. आता काय, आता तर काय अडचणच नाही, आलंच आहे. एक्सेप्ट का रन करणार? जर तुम्ही जर एक्सेप्ट वापरलं नाही आणि व्हॅल्यू जरी आपण व्हेरिएबल क्रिएट करून डिक्लेअर केलं तर असं तरी ते एरर येईल. एरर, कारण सिंटॅक्स कम्प्लीट नाही आहे ना. तुम्ही ट्राय, एक तर मग ट्रायला पण राईट नका करू, करायचं तर दोन्ही करा, नाही तर नकाच करू. लक्षात येत आहे का? आता आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे म्हणून नाही एक्झिक्यूट झालं, एक्सेप्ट नाही जाणार एक्झॅक्ट. एक्सेप्टचा अर्थ काय? एक्सेप्टचं डेफिनेशन काय? इट इज यूज टू हँडल द एरर ओनली. तो फक्त एररला हँडल करण्यासाठीच आपण वापरतो. त्याच्या आतमध्ये आपण जो पण लिहिणार, तो त्या बेसिकली जो पण कोड लिहिणार तो फक्त त्या एररला हँडल करणार. जेव्हा एरर येईल तेव्हाच एक्सेप्ट ब्लॉक ॲक्टिवेट होतो. लक्षात येतं का? एक्सेप्ट ब्लॉक कधी ॲक्टिवेट होतो? जेव्हा एरर येतो. जोपर्यंत एरर येणार नाही तोपर्यंत एक्सेप्ट ब्लॉक शांत बसून राहणार, तो त्याचा एक्झिक्युशन होणारच नाही. लक्षात येतं? पायथनला इथं येऊन काय झालं? क्लिक झालं. समजतोय? हा सिंटॅक्स लय महत्वाचा आहे. एक्सेप्शन हँडलिंग आता कधी यूज करायचं? जेव्हा तुम्हाला तुमचं एरर स्वतःच हँडल करायचं. जर का तुम्हाला स्वतः हँडल नाही करायचं आहे तर पायथन आहेच तुमच्यासाठी एरर दाखवायला. जर का करायचं असेल तर तुम्ही स्वतः पण काय देखील करू शकता, तुमचं कोड हँडल करू शकता. आता ह्याचं यूज कशामुळे? मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुमचं कोडचं एक्झिक्युशन इथं स्टॉप नाही होणार. मी इथं प्रिंट हॅलो वर्ल्ड लिहिलं, नुसतं हॅलो लिहितो. एक्स इक्वल टू 0 काय करतोय? काढून टाकतो. रेकॉर्डिंग चालू आहे. आता मी प्रोग्राम रन करतो, काय आला? हॅलो सुद्धा एक्झिक्यूट झाला. आता ते एरर आहे ना पूर्णपणे, एक्स डिक्लेअर नाहीये. तेच जर का ट्राय आणि एक्सेप्टला यूज नसतं केलं, पायथननी काय केलं असतं? आणि एक्झिक्युशन स्टॉप करून दिलं असतं पूर्ण. हॅलो तर कधी आलंच नसतं माझं, जोपर्यंत मी ते एक्सला एक तर क्रिएट करत नाही, नाही तर तो एक्सला काढूनच फेकून देत नाही पूर्ण पायथन. पण इथं काय झालं? तुमचा एररही हँडल झाला आणि पुढचं एक्झिक्युशन पण तुमचं चालू राहील. हाच अशाच केसेसमध्ये तुम्ही एक्सेप्शन हँडलिंगला यूज करा. डेफिनेशन समजा, ही लाईन पण समजा, ट्राय आणि एक्सेप्टला पण समजा. एक्सेप्शन हँडलिंगचा हा मेन सिंटॅक्स. ह्याच्यामुळे ह्या दोन असं समजा, ह्या दोन वर्ड्समुळे एक्सेप्शन हँडलिंग कधी चालूच होऊ शकत नाही. पुढं तर अजून लई कन्सेप्ट एक्सेप्शन हँडलिंगमध्ये, ते सगळे दाखवू, पण हे दोन काय त्याचे पार्टच आहे. हा सुरुवात करणार, स्टॉप तुम्ही कशाने पण करू शकता. मग मी तुम्हाला पुढं दाखवतो अजून किती कीवर्ड्स आहे त्याचे. आता समजा एक्स इज इक्वल टू 0 व्हॅल्यू जर असती तरी हॅलो एक्झिक्यूट झाला. हॅलो असंही एक्झिक्यूट होणार आणि तसंही एक्झिक्यूट होणार. एक्स नाही आहे तरी हॅलो एक्झिक्यूट झाला ना. मग एक्स असल्यावरती तर 100% हॅलो तर एक्झिक्यूट होणारच. नॉर्मल पायथनच्या कोडमध्ये पण होईल आणि तुम्ही एक्सेप्शन हँडलिंगमध्ये पण होणार. बरोबर? प्रेझेंट ऑन करतो. समजलंय? अश्विनी, भक्ती, ऋतुजा, वैष्णवी, एक्सेप्शन हँडलिंगचा कन्सेप्ट समजलाय?
परत गेला. सेकंड कॉल नाही ना, नेट गेलं मध्येच. बरोबर आहे ना.